थांबा, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर पुढचा 1 मिनिट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील तब्बल 1,70,00,000 कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना मोठा फायदा होणार आहे. पांढरे रेशन कार्ड वगळून फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या विशेष वस्तू पॅकेजचा लाभ मिळणार आहे. नक्की कोणत्या 14 जिल्ह्यांना हा फायदा मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची अर्धी माहिती पाहिली. आता पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण मुख्य माहिती आता सुरू होत आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय. राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी विशेष शिधावस्तू पॅकेज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा थेट फायदा राज्यातील 1,40,00,000 पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबांनाच मिळणार आहे. या 14 जिल्ह्यांना मिळणार प्राधान्य. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये राहणारे गरीब, गोरगरीब, शेतकरी, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि लाडक्या बहिणींना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहेत. बाजारातील किंमत आणि बचत. या वस्तूची बाजारात किंमत खूप जास्त असते, पण सरकारच्या या योजनेमुळे गरजू कुटुंबाची मोठी बचत होणार आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू. पुढील 2 दिवसात या नागरिकांचे फॉर्म भरून पूर्ण होतील. त्यांनाच या वस्तूचा संचाचा लाभ दिला जाणार आहे. पण इथे एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट आहे. राज्यातील 1,40,00,000 रेशन धारकांपैकी सर्वांच्या सर्व कुटुंबांना या 10 वस्तू मिळणार नाहीत, कारण सर्वात या वस्तू देणं सरकारलाही परवडणार नाही. म्हणूनच या सरकारने यातून फक्त 40,00,000 अत्यंत गरजू लाभार्थीचीच निवड केलेली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 14 जिल्हे या योजनेसाठी निवडण्यात आलेले आहेत. तिथे राहणाऱ्या गरजू लाडक्या बहिणी, गोरगरीब शेतकरी आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाच या वस्तू मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऑगस्ट 2026च्या या चालू महिन्यात पुढील 2 दिवसाच्या आत जे नागरिक अर्ज भरून पुढे करतील त्यांनाच या रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर रेशन कार्ड दुकानातून या वस्तूचं वाटप केलं जाईल. अर्जाची संख्या अत्यंत मोजकी शिल्लक आहे. तुम्हाला हा लाभ कसा मिळणार, अर्ज कसा आणि कुठे भरायचा, कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत, निवडलेले ते 14 जिल्हे कोणते आहेत आणि या मिळणाऱ्या 10 वस्तूची नावे कोणती आहेत. कोणतीही सरकार योजना जेव्हा सुरू होते तेव्हा सरकार ठराविक पात्रता आणि नियम पाहतो. तुम्ही या नियमात बसता की नाही हे कसे ओळखायचे? चला याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती पुढे पाहूयात. जसं की तुम्हाला माहीत आहे, तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणी दरमहा 1,500 रुपये मिळतात, पण त्यासाठी आधी उत्पन्नाची मर्यादा चेक केली जाते आणि अर्ज भरून कागदपत्रे दिल्यानंतरच ते पैसे मिळतात. तसंच अगदी नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे अर्ज भरून कागदपत्रे जमा केल्यानंतर हप्ता जमा होतो. तशाच प्रकारे तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा रेशन कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून या 10 महागड्या वस्तूचा मोफत लाभ दिला जात आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2026 म्हणजे गरजू नागरिकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. बाजारात जर या 10 वस्तूची किंमत काढायला गेलात तर तुम्हाला तब्बल 35,000 ते 40,000 रुपये मोजावे लागू शकतात. पण अशा अत्यंत महागड्या वस्तू फक्त गोरगरीबच आणि गरजू असलेल्या 14 जिल्ह्यातील नागरिकांना मोफत दिल्या जाणार आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की यासाठी नक्की अटी आणि पात्रता काय आहेत? या योजनेसाठी कोणत्या अटी व पात्रता लागू करण्यात आलेल्या आहेत? या मिळणाऱ्या 10 महागड्या वस्तूची नावे नेमकी कोणती आहेत? कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे? आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज पुढील 2 दिवसात आता भरायचा आहे. सध्या उन्हाळ्यात संपवून पावसाळ्याचे आणि सणासुदीचे दिवस सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी हाताला कामे असतात. अशावेळी सरकारच्या या योजनेमुळे नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. मग या योजनेचा अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा घ्यायचा? अगदी 2च मिनिटात तुम्हाला सर्व प्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. फक्त व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण यासाठी सर्व अर्ज करण्यासाठी पुढील फक्त 2च दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ आणि परवा रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2026मध्ये हा लाभ मिळवण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वात आधी आपण पाहूयात की या 10 वस्तू मोफत मिळण्यासाठी सरकारने नक्की कोणकोणत्या अटी व पात्रता लावलेल्या आहेत. त्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कसा आणि कुठं भरायचा, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे आणि सरकारच्या विचाराचे म्हणणे काय आहे आणि व्हिडिओच्या शेवटी त्या 10 वस्तूची नावे नेमकी कोणती आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग पहिली पात्रता काय आहे ते समजून घेऊया.
एक पहिली महत्त्वाची अट व पात्रता, तुमच्या घरातील एकतरी व्यक्ती शेतकरी असायला हवी किंवा तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणारी लाभार्थी महिला असायला हवी. सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. घरामध्ये शेतकरी किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तरच तुम्ही या 10 वस्तू मोफत लाभार्थी लाभासाठी पात्र ठरू शकता. सरकारने फक्त आणि फक्त गोरगरीब व अत्यंत गरजू नागरिकांपर्यंतच ही मदत पोहोचावी म्हणून कडक अटी घातलेली आहे. जर तुम्ही पहिल्या अटीमध्ये पात्र असाल तर 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे. ते आपण लगेचच पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया दुसरा नियम काय आहे आणि तुम्ही यात बसता की नाही. दुसरी महत्त्वाची अट, तुमच्याकडे स्वतःचं मतदान कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की भारताचे नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. अनेक जण असूनही मतदान कार्ड काढत नाहीत. पण सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मतदान असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. या ऑगस्ट 2026च्या चालू महिन्यात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला सरकारकडून हा लाभ दिला जाणार आहे. तिसरी अत्यंत महत्त्वाची अट, तुमच्या घरात कोणतीही व्यक्ती, मग ते आजी असो, आजोबा असोत किंवा वडील असोत किंवा मुलगा असो, त्यांना सरकारी पेन्शन मिळायला नको किंवा ती व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नोकरीवर नसावी. उदाहरणार्थ पोलीस भरती किंवा इतर शासकीय पद. शासकीय धोरणेनुसार या योजना फक्त आणि फक्त गोरगरीब आणि गरजू कुटुंबासाठीच असतात. त्यामुळे घरामध्ये असणाऱ्या जर सरकारी नोकरदार किंवा पेन्शनधारक असेल तर त्या कुटुंबाला या 10 वस्तूचा लाभ मिळणार नाही. जर कुटुंब या तिन्ही अटीमध्ये बसत असेल तर तुमच्या पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर हा लाभ नक्कीच मिळणार आहे. आता लगेचच पाहूयात की कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे. तो फॉर्म कुठे आणि कसा भरायचा आणि मिळणाऱ्या त्या 10 महागड्या वस्तूची नावे कोणती आहेत. चौथी अट, तुमच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त शेती नसावी. 10 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना श्रीमंत किंवा जास्त उत्पन्नाचे शेतकरी मानले जाते. त्यामुळे केवळ गोरगरीब आणि लहान सीमांत शेतकऱ्यापर्यंतच हा लाभ पोहोचवायचा आहे. म्हणून 10 एकर जमिनीची ही मर्यादा घालण्यात आलेली आहे. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची अट, उत्पन्नाची मर्यादा आहे. तुमच्या संपूर्ण उत्पन्नाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, जास्त नसावे. जर तुमचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तरच तुम्ही या योजनेत पात्र ठरणार आहात. आता या सर्व अटीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर कागदपत्रे कोणती लागणार आहेत. जर तुम्ही जसं की लाडकी बहीण योजनेचा किंवा नमो शेतकरी PM किसान योजनेचा फॉर्म भरताना कागदपत्र दिली होती, अगदी तशीच कागदपत्र तुम्हाला या योजनेचा अर्ज भरताना जोडावी लागणार आहेत. कारण बाजारात 35 ते 40 हजार रुपये किंमत असलेल्या या 10 महागड्या वस्तू तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे पुढचे 2 मिनिट व्हिडिओ अजिबात सोडून जाऊ नका. कारण आता आपण पाहणार आहोत की अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत. कारण जर कागदपत्रामध्ये एखादी जरी चूक झाली तर तुमची ही नामी संधी हाताची निघून जाऊ शकते. त्यामुळे कोणती कागदपत्र जोडायची आहे ती लगेचच लिहून घ्या. पहिलं कागदपत्र आहे ओळखपत्र. पहिलं कागदपत्र तुमचं ओळखपत्र. यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड या तिन्हीपैकी काहीही चालणार आहे. पण अनेकदा आधार कार्ड वेळेवर अपडेट नसतं किंवा काही त्रुटी असतात. म्हणून तुमच्याकडे मतदान कार्डची झेरॉक्स प्रत तयार असेल तर काम अगदी सहज होऊन जाईल. दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र, रेशन कार्ड. तुमच्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं. कारण सरकारचा हा निर्णय फक्त आणि फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे. पांढरे रेशन कार्ड धारक यासाठी पात्र असणार नाहीत. त्यामुळे रेशन कार्डची स्पष्ट झेरॉक्स प्रत जोडणे अत्यंत अनिवार्य आहे. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की या 36 जिल्ह्यापैकी नेमके कोणते 14 जिल्हे आहेत या योजनेसाठी निवडण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या 10 मोफत मिळणाऱ्या वस्तूची नावे कोणती आहेत. अर्ज कसा आणि कुठे भरायचा हे सर्व काही लगेचच पुढे सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तिसरे कागदपत्र, पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला 2 नवीन पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. हे फोटो यासाठी आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही त्या पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांतील कुटुंब खरे लाभार्थी आहात की नाही याची अचूक पडताळणी करता येईल. चौथे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला. तुमच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
तुम्ही खरोखरच गरजू आहात की श्रीमंत हे दाखल्यावरून स्पष्ट होतं. यासाठी तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयातून दाखला तयार ठेवावा लागेल. लक्षात ठेवा, जर तुमचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण आणि पीएम किसान योजनेप्रमाणेच इथेही उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आतच असावी लागते. 5वे कागदपत्र रहिवासी दाखला. तुमच्या महाराष्ट्राचा रहिवासी दाखला. कारण सरकारचा हा निर्णय फक्त आणि फक्त महाराष्ट्रातीलच जनतेसाठी आहे. कामानिमित्त इतर राज्यातून उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार किंवा कर्नाटक आलेल्या नागरिकांना हा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचेच रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी दाखला अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की या 10 मोफत मिळणाऱ्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे आणि अर्ज कसा व कुठे करायचा? चला तर मग लगेच जाणून घेऊया त्या 10 वस्तूची नावे आणि अर्जाची सोपी पद्धत. त्यामुळे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र मानले जाईल. आता आपण सर्वात आधी पाहूयात की सरकारने शेतकऱ्यांचे आणि अत्यंत गरजू जिल्हे म्हणून घोषित केलेले ते 14 जिल्हे नेमके कोणते आहेत. सर्वांनी नीट कान देऊ नये का. वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे 14 जिल्हे प्रामुख्याने शेतकरी आणि गरजू भागातील जिल्हे म्हणून निवडण्यात आलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल की या जिल्ह्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना शासनाकडून वार्षिक 9,000 रुपये थेट रोख मदतसुद्धा दिली जाणार आहे. तशाच प्रकारे या 14 जिल्ह्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबांना आता या 14 मोफत वस्तूचा संच मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, या 10 वस्तूची यादी नेमकी कोणती आहे, कोणती नावे आहेत आणि लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती सोपी प्रोसेस करावी लागणार आहे. चला तर लगेचच त्या 10 वस्तूची नावे आणि अर्जाची पद्धत पाहूयात. या 14 जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना सरकार काय काय देतं ते नीट ऐका. घरकुल योजना, गरजू कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर बांधण्यासाठी अनुदान. सौर ऊर्जा योजना, मोफत किंवा अनुदानावर सौर ऊर्जा लाईटची सोय. मोफत धान्य व रोख मदत. मोफत गहू, तांदूळ आणि वर्षाला तब्बल 9,000 रुपयांची आर्थिक मदत. पशुपालन अनुदान. कुक्कुटपालन, कोंबडी पालन आणि गाईचा गोठा बांधण्यासाठी विशेष अनुदान. इतर सुविधा, शेतात विहीर मजूर करून देणं आणि पशुपालनासाठी प्रोत्साहन देणं. यासोबतच दरवर्षी सणासुदीच्या काळात जसे की गणपती किंवा दिवाळीला तुम्हाला यानिमित्त धान्य व्यतिरिक्त अतिरिक्त गहू, तांदूळ, साखर, डाळ आणि तेलाची पिशवी दिली जाईल. आता राही गोष्ट रक्षाबंधनची, आगामी सणाच्या आनंदाचा शिधा किंवा या 10 वस्तूच्या पॅकेजची, तर मित्रांनो, शासन रस्त्यावर यावर वेगाने विचार सुरू करत असेल. लवकरच याबाबतचा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू होताच फक्त गोरगरीब आणि गरजू रेशन कार्ड धारकांनाच या वस्तूचे वितरण केले जाईल. स्क्रिप्ट. तर मित्रांनो, ही होती रेशन कार्ड धारक आणि 14 जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सर्व ताज्या व अधिकृत सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.